नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचे 20 प्रश्न आपण पाहणार आहोत। 20 प्रश्नांपैकी किमान 10 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला यायलाच पाहिजे। पहा, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, काची पडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा। काची पडणे, पर्याय पहा, विचार करा आणि कमेंटमध्ये उत्तर सांगा। तर पहा, या ठिकाणी योग्य उत्तर आहे धास्ती धरणे। काची पडणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ आहे धास्ती धरणे। पुढील प्रश्न पहा, स्वतंत्र भारताचे पहिले स्वास्थ्य मंत्री कोण होते? स्वास्थ्य मंत्री म्हणजेच कोण? आरोग्य मंत्री। लक्षात घ्या, स्वतंत्र भारताचे पहिले स्वास्थ्य मंत्री कोण होते म्हणजेच आरोग्य मंत्री कोण होते? योग्य उत्तर आहे राजकुमारी अमृता कौर। राजकुमारी अमृता कौर। पुढे पहा, देशाचे दुश्मन हे पुस्तक कोणी लिहिले? देशाचे दुश्मन हे पुस्तक कोणी लिहिले? योग्य उत्तर आहे दिनकरराव जवळकर। दिनकरराव जवळकर। पुढील प्रश्न पहा, महाराष्ट्रातील पहिले आदिवासी विद्यापीठ डॅश डॅश या जिल्ह्यात उभारण्यात येणार आहे? महाराष्ट्रातील पहिले आदिवासी विद्यापीठ डॅश डॅश या जिल्ह्यात उभारण्यात येणार आहे? योग्य उत्तर आहे नाशिक। लक्षात ठेवा, नाशिक या ठिकाणी। पुढील प्रश्न पहा, गांधी आयर्विन करारानुसार कितव्या गोलमेज परिषदेला गांधीजी हजर होते? गांधी आयर्विन करारानुसार कितव्या गोलमेज परिषदेला गांधीजी हजर होते? योग्य उत्तर आहे दुसऱ्या गोलमेज परिषदेला गांधीजी हजर होते। पुढे पहा, वेव्हेल योजना कधी स्थापन झाली? वेव्हेल योजना कधी स्थापन झाली? योग्य उत्तर आहे 1945। 1945। पुढील प्रश्न पहा, 2x अधिक 3x अधिक 4x बरोबर किती? विद्यार्थी मित्रांनो, सरळ सरळ सर्वांची बेरीज करायची। 2 आणि 3 किती? 5 आणि 5 आणि 4 किती? 9। म्हणून योग्य उत्तर आहे 2 नंबर पर्याय 9x। x आहे तसाच ठेवायचा, त्यांची बेरीज करायची, उत्तर आलं 9x। पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी कोणता पर्याय अयोग्य आहे? खालीलपैकी कोणता पर्याय अयोग्य आहे म्हणजे कोणता पर्याय चुकीचा आहे? पहा, पूर्वेकडील ब्रिटन, जपान। विद्यार्थी मित्रांनो, पूर्वेकडील ब्रिटन असे जपान या देशाला म्हणतात, बरोबर आहे का? 100% बरोबर आहे। पुढे पहा, भूमध्य सागराची किल्ली जिब्राल्टर। विद्यार्थी मित्रांनो, जिब्राल्टरला भूमध्य सागराची किल्ली असं म्हणतात, बरोबर आहे का? 100% बरोबर आहे। तिसरा पर्याय पहा, मध्यरात्रीच्या सूर्याचा प्रदेश नॉर्वे। बरोबर आहे का? 100% बरोबर आहे। नॉर्वे या देशाला मध्यरात्रीच्या सूर्याचा प्रदेश अशा टोपण नावाने ओळखलं जातं। आपल्याला काय विचारलं, कोणता पर्याय अयोग्य आहे? तीनही पर्याय बरोबर आहे, म्हणून या ठिकाणी योग्य उत्तर आहे यापैकी नाही। यापैकी नाही। पुढील प्रश्न पहा, बंगालची फाळणी कोणत्या वर्षी झाली? बंगालची फाळणी कोणत्या वर्षी झाली? योग्य उत्तर आहे 1905 साल। लक्षात ठेवा, 50 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेला आहे। बंगालची फाळणी 1905। पुढे पहा, चले जाओ हे प्रसिद्ध घोषवाक्य कोणत्या आंदोलनाशी संबंधित आहे? चले जाओ, तर पहा योग्य उत्तर आहे भारत छोडो आंदोलन। चले जाओ हे प्रसिद्ध घोषवाक्य भारत छोडो आंदोलनाशी संबंधित आहे। पुढे पहा, जगातील सर्वात जास्त लांबीची नदी कोणती? योग्य उत्तर आहे नाईल। जगातील सर्वात जास्त लांबीची नदी नाईल। पुढे पहा, महाराष्ट्रातील कायदेमंडळ कोणत्या स्वरूपाचे आहे? कोणत्या स्वरूपाचा आहे? योग्य उत्तर आहे द्विगृही। कसं आहे? द्विगृही। विधानसभा आणि विधान परिषद। लक्षात घ्या, विधानसभा आणि विधान परिषद। पुढे पहा, खालीलपैकी कोणती नदी अरबी समुद्रास मिळत नाही? प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे। खालीलपैकी कोणती नदी अरबी समुद्रास मिळत नाही असं म्हटलेलं आहे? पहिला पर्याय पहा कृष्णा। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे अरबी समुद्राला मिळणाऱ्या ज्या काही नद्या आहेत त्या सर्व पश्चिम वाहिनी नद्या आहेत। आता कृष्णा नदी कशी आहे? पूर्व वाहिनी आहे, म्हणून
कृष्णा नदी अरबी समुद्रास मिळणार नाही. या ठिकाणी योग्य उत्तर आहे 1 नंबर पर्याय. या ठिकाणी दुसरा पर्याय पहा, नर्मदा. नर्मदा पश्चिम वाहिनी आहे, अरबी समुद्रास मिळते. तिसरा पर्याय तापी. तापी पश्चिम वाहिनी आहे, अरबी समुद्रास मिळते. चौथा पर्याय आहे वैतरणा. वैतरणा नदी पश्चिम वाहिनी आहे, अरबी समुद्रास मिळते. लक्षात ठेवा, सर्व पश्चिम वाहिनी नद्या या अरबी समुद्रात जाऊन मिळतात. पुढील प्रश्न पहा, इंग्लंडचे पंतप्रधान डॅश डॅश यांनी जातीय निवाडा इसवी सन 1932 मध्ये प्रसिद्ध केला. कोणी प्रसिद्ध केला? या ठिकाणी योग्य उत्तर आहे रॅमसे मॅकडोनाल्ड. लक्षात ठेवा, इंग्लंडचे पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी जातीय निवाडा जाहीर केला होता. कधी? सन 1932 मध्ये. लक्षात ठेवा. पुढे पहा, आम्ही गहू खातो या वाक्यातून शब्दाची डॅश डॅश ही शक्ती स्पष्ट होते. आम्ही गहू खातो. विद्यार्थी मित्रांनो, आपण आम्ही गहू खातो म्हणजे डायरेक्ट गहू तर खात नाही, तर काय करतो आपण? जे काही गहू आहे प्रत्यक्षात आपण कच्चा गहू खात नाही. काय करतो? गव्हापासून बनवलेले पदार्थ खातो. त्यामुळे येथे गहू हा शब्द त्याच्या मूळ अर्थाने न वापरता गव्हापासून बनलेल्या अन्नासाठी वापरलेला आहे. लक्षात घ्या, डायरेक्ट आपण गहू खातो का? नाही, तर गव्हापासून बनवलेले जे काही पदार्थ असतील ते आपण खातो. या अर्थाने जेव्हा एखाद्या वाक्यात म्हणजे मूळ अर्थ न वापरता दुसरा अर्थ वापरलेला आहे, लक्षात घ्या, त्यावेळेस त्याला काय म्हणतात? लक्षणा. काय म्हणतात? लक्षणा. गहू हा शब्द या ठिकाणी मूळ अर्थाने न वापरता गव्हापासून बनलेल्या अन्नासाठी वापरला आहे. जर असं असेल तर अशा ठिकाणी अशा वेळी उत्तर असतं लक्षणा. योग्य उत्तर आहे 3 नंबर पर्याय. पुढे पहा, कान देऊन ऐकणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता? कान देऊन ऐकणे. योग्य उत्तर आहे लक्षपूर्वक ऐकणे. कान देऊन ऐकणे, लक्षपूर्वक ऐकणे. पुढे पहा, ओझोन दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? वारंवार हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. योग्य उत्तर आहे 16 सप्टेंबर. ओझोन दिन 16 सप्टेंबर. पुढे पहा, सूर्यमालेतील कोणता ग्रह मॉर्निंग स्टार म्हणून ओळखला जातो? मॉर्निंग स्टार. योग्य उत्तर आहे शुक्र. शुक्र. पुढे पहा, पोलीस खाते हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? योग्य उत्तर आहे राज्य सूची. पोलीस खाते हा विषय राज्य सूचीमध्ये येतो. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये एकूण 20 प्रश्न आपण पाहिलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.